कोणाची नजर लागली माहीत नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला. दादांच्या आठवणींना उजाळा देताना जयंत पाटील भाऊक. 28 जानेवारीला अपघात झाला आणि दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला. कोणाची नजर लागली काही माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. महाराष्ट्र राज्यात मोठ्या अपेक्षेनं त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का, अशी शंका येत असल्याच्या भावना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली आणि यावेळी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की 28 जानेवारीला अपघात झाला आणि दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला. कोणाची नजर लागली काही माहीत नाही. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर पाटील आणि अजितदादा निघून गेले. आपण दादांसोबत गेल्या 35 ते 40 वर्षांपासून काम केलेलं आहे. 2 दशकं दादा महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती भागात होते. दादा काय करणार आणि दादांच्या पक्षाची भूमिका ही गेल्या 20 ते 25 वर्षात महाराष्ट्रात फार महत्त्वाची ठरली. त्यामुळे जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अनेक दिग्गजांची नावं येतील, पण दादांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. देण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्यावर येईल असं कधी आम्हा कुणाला वाटलं नाही. 28 जानेवारीला अपघात झाला आणि दादांसारखा नेता नियतीनं आपल्यातून हिरावून नेला. कुणाची नजर लागली काही माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे महाराष्ट्रात बघितलं जातं त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का, अशी शंका यावी. आपल्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी त्यांचा उल्लेखही केला. विलासराव देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर आबा असतील आणि आता अजितदादा. दादांच्यावर बोलण्यासारखं बरंच काही आहे, कदाचित दिवस देखील पुरणार नाही. आणि दादांचा स्वभावाचं वर्णन सर्वांनीच केलेलं आहे. आपण सगळे दादांच्या बरोबर आज नाही, गेले 35-40 वर्ष काम केले. दादांच्या स्वभावातले बारकावे वर्णन करावेत तेवढे थोडे आहेत. जवळपास 2 दशकं दादा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मध्यवर्ती भागात होते. दादा काय करणार आणि दादांच्या पक्षाची भूमिका ही गेले 20-25 वर्ष महाराष्ट्रात फार महत्त्वाची ठरली. आणि त्यामुळं जेव्हा इतिहास लिहिला जाईल, समाजकारणाचा असेल, सहकाराचा असेल, अर्थकारणाचा असेल, तर मला खात्री आहे की अनेक दिग्गजांची नावं येतील, पण दादांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.